हॅलो गुड मॉर्निंग गाईज. आज सकाळी स्कूलमधून कॉल आला की आज सुट्टी आहे म्हणून. आज ते हेवी फॉल रेंजसाठी सुट्टी दिली होती. मग म्हटली आता लेटच सगळं करावं. मग मगाशी मी कुकर लावली होती. आता लगेच कुकर लावली होती, त्याच्यामध्ये पोटॅटो बॉईल करायला टाकली होती आणि इकडे लगेच डाळ पण बनवली आणि कोथिंबीरच नाही आहे. आणि मी स्वयंपाक बनवते तर बाळानं आमच्या झाडू मारून घेतला होता. इकडे पोटॅटो वगैरे गार झाल्यानंतर लगेच मॅश करून घेतली आणि मिरची पण नाही आहे आणि काहीच मसाले वगैरे नव्हते म्हणून मी जिरा जरा तव्यामध्ये गरम केली आणि मिक्सरला लावली आणि ते बनवून घेतली ते. कारण म्हटली ते हाताला लगेच चिपकतं ना, मग ते व्यवस्थित लाटता येत नाही म्हणून डायरेक्ट पहिला त्याच्यामध्ये स्टफ करते मगच लाटायला घेते. आणि इकडे रेडी आहे. तिकडे पराठे चालू आहेत बनवायला, कारण बाळानं बोलला होता की मम्मी मला भूक लागली आवर पटपट. इकडे चालू केली होती, सगळे पराठे वगैरे बनवले आणि इकडे त्याला लगेच जेवण पण दिली खायला पराठा. मी पण खाऊन घेतली आणि मगच भांडी वगैरे घासायला घेतली. भांडी घासून झाल्यावरती असे म्हणजे स्वच्छ झालं असं किचन ओटा वगैरे. आणि तुम्हाला हे एक दाखवायचं होतं, म्हणजे नाही गॅसच्या खाली असं गंजल्यासारखं होतं ना, मग ते निघतच नाही असं पोचा मारला तरी पण. मग मी तुम्हाला एक जुगाड सांगते, तुम्हाला माहीत असेल माहिती नाही पण म्हटली आपल्याला माहिती आहे तर सांगू. तुम्हाला माहीत असेल तर मग चांगली गोष्टच आहे. कारण आपण असे सिलेंडर ठेवले की असे राऊंड असे गंजल्यासारखे डाग पडतात, निघतच नाही. किती पण पोचा मारला तरी पण ते निघत नाही आणि इतकं घाण दिसतं ना. आणि परत मला त्याच्यावर सिलेंडर ठेवावं लागणारच आहे. आणि हे याच्यावरती मी हार्पिक ओतून ठेवली होती आणि हे बघा लगेच असं थोडंसं जरा रफ केलं ना सगळं निघून जातं त्याचं. आणि असं थोडं जास्त जरा ते आपल्या स्टीलच्या चोत्याने वगैरे घासून ठेवलं ना, तर घासलं ना तरी पण ह्याच्यापेक्षा जास्त क्लीन होतं. पण मी थोडंसं पोचा मारली आणि थोडंसंच त्याला जास्त पण रफ नाही केली, कारण मला परत तिथं सिलेंडर ठेवायचंच होता म्हणून.